सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सवाच्या विविध परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात या उद्देशानं पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या वतीनं शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात एक खिडकी योजना आजपासून सुरू करण्यात आली आहे। 13 सप्टेंबरपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे। गणेशोत्सव अवघ्या 3 आठवड्यांवर येऊन ठेपलाय। त्यामुळे कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेशोत्सवासाठीची तयारी सुरू झाली आहे। या मंडळांना मंडप उभारणी, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना, आगमन मिरवणूक, विसर्जन मिरवणूक, साऊंड सिस्टीम लावणं यासाठी परवानगी घ्यावी लागते। यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी कोल्हापूर पोलीस दल आणि महापालिकेच्या वतीनं हे सर्व परवाने एकत्रितरित्या उपलब्ध करून देण्याचं नियोजन गेल्या काही वर्षांपासून करण्यात येतंय। त्यानुसार शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात हे परवाने घेण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर महानगरपालिकेच्या 4ही विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत। 13 सप्टेंबरपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे। सध्या इथं फारशी गर्दी नसली तरी गणेशोत्सव जवळ येईल तशी विविध परवाने घेण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे।